नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, विशेषतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA मधील रिक्त पदांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. RTI अंतर्गत मिळालेली ही माहिती नेमकी काय आहे आणि तुमच्यासाठी ती का महत्त्वाची आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत. तर बघा, जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, हे अधिकृत प्रमाणपत्र आहे. PMRDA कडे इंजिनिअरिंग विभागातील रिक्त जागांचा तपशील मागवण्यात आलेला होता. यामध्ये दोन प्रमुख विभागांची माहिती जी आहे ती दिलेली आहे. यामध्ये दोन विभाग जर पाहिले तर पहिला विभाग आहे अभियांत्रिकी विभाग 1 व 2, तसेच दुसरा विभाग आहे अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभाग. आता सर्वप्रथम आपण अभियांत्रिकी विभाग 1 व 2 ची माहिती पाहूया. तर याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजेच कार्यकारी अभियंताची 10 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 4 पदे रिक्त आहेत. डेप्युटी इंजिनियर ज्याला उपअभियंता म्हणलं जातं, त्यामध्ये 16 मंजूर पदे आहेत. त्या तब्बल 10 पदे रिक्त त्यामध्ये दिलेली आहेत. शाखा अभियंता ज्याला सेक्शन इंजिनियर म्हणलं जातं, इथे 24 पदे मंजूर आहेत, परंतु सध्या बहुतांश पदे ही कंत्राटी पद्धतीने भरलेली आहेत. आता या विभागात 55 मंजूर पदांपैकी 13 पदे सध्या रिक्त आहेत. जर आपण अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागामध्ये पाहिलं तर येथे उपअभियंता पदाच्या 4 जागा रिक्त आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ तांत्रिक संवर्गातील महत्त्वाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून ती सध्या डेप्युटेशन किंवा कंत्राटी पद्धतीने सांभाळली जात आहेत. आता तुम्ही म्हणाल की विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे का? आहे तर कशी आहे? तर बघा, याच्यामध्ये भरतीची शक्यता आहे. ज्यावेळी कोणत्याही विभागात रिक्त पदांची संख्या वाढते तेव्हा भविष्यात तिथे नवीन भरती प्रक्रिया किंवा जाहिरात येण्याची दाट शक्यता असते. जर तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल, तुम्ही त्यातून डिग्री होल्डर्स असाल, तर आगामी काळात PMRDA किंवा तत्सम प्राधिकरणांमध्ये सरळ सेवा भरतीसाठी तुम्ही आत्तापासूनच सज्ज राहणे आवश्यक आहे. तसेच या माहितीवरून आपल्याला समजते की प्रशासनावर कामाचा ताण आहे आणि रिक्त पदे भरण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण होऊ शकतो. मग आता विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? सर्वप्रथम सातत्य ठेवायचं आहे. भरती केव्हा येईल याची वाट न पाहता तांत्रिक विषयाचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे. अशा प्रकारच्या RTI मधून येणाऱ्या माहितीवर लक्ष ठेवायचं आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला ॲड्स येणार असं समजलं असेल, जाहिरात येणार समजले असेल, एका आठवड्यात आपल्याला ती जाहिरात पाहायला मिळते, पण RTIच्या इन्फॉर्मेशनमधून आपण 3 ते 4 महिने आधीपासूनच याची तयारी करू शकतो. त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपण जे रिक्त जागांच्या तपशीलबद्दल सुद्धा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी आणत राहतो. PMRDA कडून जेव्हा अधिकृत भरतीची घोषणा केली जाईल तेव्हा त्याची सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवर नक्की देऊ. तर मित्रांनो, ही होती PMRDA मधील रिक्त पदांची स्थिती. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अभ्यासासाठी प्रेरणा मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एज्युकेशनल अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.